एक मोठी बातमी आहे। संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी वारकरी, पोलीस आणि मीडिया सोबत अरेरावी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। यंदाच्या माऊलींच्या पालखी सोहळ्याची जबाबदारी आळंदी संस्थानचे विश्वस्त सचिन कापसेकर उर्फ योगी निरंजन नाथ यांच्यावरती सोपवण्यात आली आहे। मात्र काल रात्री 11 वाजता माऊलींची पालखी ज्यावेळेला भवानी पेठेतल्या विठोबा मंदिरात येणार होती त्याआधी सर्व माध्यम प्रतिनिधी मुख्यमंत्री येणार असल्यामुळे आतमध्ये थांबले होते। मात्र त्यावेळी योगी निरंजन नाथ हे मंदिरात आल्यानंतर त्यांनी मीडियाला बघून संताप व्यक्त केला आणि पोलिसांना सुद्धा दमदाटी करून मीडियाला बाहेर काढा असा आरडाओरडा केल्याचा प्रकार समोर आला। या संदर्भात आधी बोलूयात। आमचे प्रतिनिधी पुण्याहून वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, काल काय प्रकार घडला? श्वेता, काल साधारण 11 वाजेच्या सुमारास माऊलींची पालखी जी आहे ती भवानी पेठेतल्या पालखी 20वा विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आलेली होती। दरवर्षी पालखीचा मुक्काम भवानी पेठेतल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये असतो। यंदाच्या वर्षी जी नव्यानं विश्वस्तांची बॉडी आलेली आहे त्यांच्या हातामध्ये माऊलीच्या पालखीचा सोहळा आहे आणि या सोहळ्याचे प्रमुख जे आहेत योगी निरंजन दास यांचे एक एक कारनामे जे आहेत ते समोर येत आहेत। ही पालखी निघाल्यापासून म्हणजे मंदिरातून निघाल्यापासून सतत वारकऱ्यांसोबतची उद्धट वर्तणूक असेल किंवा यंदाच्या वर्षी वारकऱ्यांना पालखीजवळ जाता येत नसल्याच्या तक्रारी असतील, या सगळ्या तक्रारी 2 दिवस झाल्या येतच होत्या। सेवेकरी जे आहेत ते त्यांच्या सूचनेनुसार दिंडीतले वारकरी किंवा आसपासचे स्थानिक जे पालख्यांचे दर्शन घ्यायसाठी रांगेनं उभे राहतात त्यांच्यावरती रेटारेटी करणं असू द्यात किंवा त्यांना योग्य रीतीने दर्शन घेऊ न देणं असू द्यात, अशा तक्रारी येत होत्या। काल मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो माध्यमकर्मी आणि पोलिसांनी सुद्धा घेतला। भवानी पेठेतल्या या विठ्ठल मंदिरामध्ये रात्री जेव्हा मुख्यमंत्री येणार म्हणून कॅमेरे जे ते लावण्यात आलेले होते, तिथे आल्यानंतर ज्या पद्धतीची वर्तणूक या पालखी सोहळा प्रमुखांनी केलेली आहे ती पाहिल्यानंतर त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ते कशा पद्धतीनं या माऊलींची पालखी पुढे नेत आहेत त्याचं उदाहरण आपल्याला समजून येतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक महत्वाची गोष्ट आहे, जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याचे प्रमुख जे आहेत ते जरी अशा पद्धतीनं उद्धट वारकऱ्यांसोबत वागत असतील तर ते देवाचे रखवालदार असून देवाचे मालक झाल्यासारखे का वागतायत असा प्रश्न वारकऱ्यांकडून विचारला जातोय। काल माध्यमकर्मींनी याचा जोरदार निषेध सुद्धा केलेला आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तरी या पालखी सोहळा प्रमुखांनी त्यांची वागणूक जी आहे ती वारकऱ्यांच्या बरोबरची आणि इतरांबरोबरची सांभाळावी। आपण देवाचे रखवालदार आहोत, मालक नाही। बिलकुल वैभव, आणि यापुढे म्हणजे अजून आता बरेच दिवस आहेत आषाढी एकादशीला, त्यामुळे या मधल्या काळात तरी निदान चांगली वर्तणूक त्यांच्याकडनं अपेक्षित आहे। बघू काही बदल होतात का। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। साजरा करण्यात आला आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे योग आसनं केली। मला असं वाटतं अतिशय आनंद देणारा अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम झालेला आहे। रोज थोडी उत्तर द्यायची असतात। सर कर्जमाफीबद्दल अनेकांची मागणी होती, भाविकांनी देखील मागणी केली की कर्जमाफीचा निर्णय अजून घेतलेला नाहीये। हे सरकारने शब्द फिरवलाय का? कारण की निवडणुकीच्या काळात देखील महायुतीमधील अनेक नेत्यांनी शब्द दिला होता। मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत, त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे। या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही। उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल। तुम्ही रात्री पालखीचं दर्शन घेतलेलं आहे, मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते, त्यावेळेस आळंदी देवस्थानच्या ट्रस्टींनं मुजोरी केल्याचं पाहायला मिळालं। वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना दमदाटी केली आणि पोलीस अधिकाऱ्यांना देखील दमदाटी केल्याचा आता व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होते। मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे, मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे। ही आनंदाची पालखी आहे। विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो, त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे। त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू। अनेक वेळा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत। त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका।
पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू. पण अशा संस्थांवर माणसं नेमताना किमान काय जुन्या काळात काही निकष ट्रस्टींवर गुन्हे दाखल असले तरी देखील माहिती आपल्याला व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते तर पाहिले तर तुम्हाला देखील वाईट वाटेल कारण का शांतीचा संदेश आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही. ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही. सर हिंदी में असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये जी धरणं आहेत ती जवळपास लवकर भरतात आणि विशेषतः सांगली कोल्हापूरला जो काही फटका बसतो कशा पद्धतीने राज्य सरकारचं नियोजन आहे या बाबतीत? आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत. कधी विसर्ग सुरू करायचा कधी तो बंद करायचा या संदर्भात पूर्ण सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. बाजूची जी राज्य आहेत त्या राज्यांशी देखील आपलं कोऑर्डिनेशन आहे. त्या राज्यांमध्ये आपला एक त्या ठिकाणी इंजिनियर हा बसलेला आहे की जो तिथे या पूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि तिथनं तो कोऑर्डिनेशन करतो. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य प्रकारचं कोऑर्डिनेशन केलेलं आहे. अर्थात निसर्गाचा अलीकडच्या काळामध्ये काही फार भरोसा देता येत नाही पण आपल्याकडनं नियोजन पूर्ण केलं आहे. सर हिंदी में जानना चाहते हैं अंतर्राष्ट्रीय योग दिन है आज वारकरियों के साथ आपने बनाया क्या बताइए? मुझे बहुत खुशी है कि आज अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर पूना में हम लोगों ने सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय इसके तत्वावधान में एक बहुत अच्छा कार्यक्रम संपन्न किया है जिसमें महाराष्ट्र की प्राचीन परंपरा जो वारी की परंपरा है जिसमें लाखों हमारे वारकरी ये पैदल श्री विट्ठल इनके दर्शन लेने के लिए जाते हैं. वो सारे वारकरी आज पूना में है. कल रात को वो पूना में रुके थे. उनके जहाँ जहाँ पर वो रुके हैं ऐसे सब ठिकानों पर एक साथ हम लोगों ने इस कार्यक्रम से उनको जोड़कर आज योगासन किए हैं. साथ ही में 700 पूना विद्यापीठ के महाविद्यालयों में भी हम लोगों ने इसी प्रकार से योग आसन किए हैं और एक बहुत भव्य इस प्रकार का कार्यक्रम हुआ है. मैं देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का आभार व्यक्त करना चाहता हूं कि हमारी जो प्राचीन संस्कृति है, हमारी जो जीवन पद्धति है, हमारी जो चिकित्सा पद्धति है जिसमें केवल शरीर का विचार नहीं किया गया है, जिसमें मन का भी विचार किया गया है, जिसको आज की परिभाषा में होलिस्टिक हीलिंग कहते हैं, उसकी क्षमता हमारे योग में है. और उस योग को अंतर्राष्ट्रीय स्तर पर मोदी जी के कारण सारे देशों ने अपनाया है और पूरी दुनिया में आज योग दिवस हम लोग मना रहे हैं. उसी का एक हिस्सा आज पूना में हम लोग योग दिवस मना पाए, इसका मुझे बहुत हर्ष है, आनंद आहे. सर पुणे विद्यापीठाचा दर्जा वाढला, आंतरराष्ट्रीय पातळीवर रँकिंग वाढली, पण प्रत्येक विभागाची अवस्था अशी आहे की तिथं प्राध्यापक नाही आहेत. 2-2 प्राध्यापकावरती सर्व भार आहे. तर त्या भरतीच्या अनुषंगाने काय? पहिल्यांदा मी पुणे विद्यापीठाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की पहिल्या 600 विद्यापीठांमध्ये जगातल्या आता पुणे विद्यापीठ आलं आहे आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी किंवा येत्या 2 वर्षामध्ये आपलं जे स्वप्न होतं की पहिल्या 500 विद्यापीठात आपली विद्यापीठं असावीत, कारण जगामध्ये पहिल्या 500 विद्यापीठांना मान असतो. तर मला असं वाटतं त्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल चाललेली आहे. त्यामुळे इथले कुलगुरू, इथले व्यवस्थापन परिषद असेल, इथले सिनेटर्स असतील, सगळ्यांचं आणि प्राध्यापकांचं देखील अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आणि इथे आपण जे सांगितलं डेफिसिट,
त्या संदर्भात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व प्रकारच्या मान्यता दिलेल्या आहेत. भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि हे जे काही डेफिसिट आहे तेही पूर्ण केलं जाईल. उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे सर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यामध्ये आहेत. संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या दोन्ही पुण्यात मुक्कामी आहेत आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाचं निमित्त साधून त्यांनी पुण्यामध्ये वारकऱ्यांसोबत योगाभ्यास केला. आज 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं विशाखापट्टणममध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यंदाचा योग दिन हा अनोख्या पद्धतीनं साजरा होतोय. पंतप्रधान मोदींनी योग दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुरुवातीलाच देशभरातील नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं विशाखापट्टणममधील समुद्रकिनारी तब्बल 5 लाख सहभागींसोबत त्यांनी योग साधना केली. देशभरात 3.5 लाखांहून अधिक ठिकाणी एकाच वेळी योग सत्रांचं आयोजन करण्यात आलंय. यावर्षी एक पृथ्वी एक आरोग्य ही थीम घेऊन मानव आणि पृथ्वीच्या आरोग्यातील नात्यावरती प्रकाश टाकण्यात आलाय. आज 11 वर्षांनंतर आपण बघतोय की योग जगभरातील करोडो लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनल्याचं मोदींनी कौतुक केलं. इतकंच काय तर आता नेव्हीच्या जहाजावरती सुद्धा योग सुरू झाल्याचं मोदींनी कौतुक केलं. भारताची ही योग संस्कृती अधिकाधिक कशी रुजवता येईल यासाठी भारताकडनंही विशेष प्रयत्न केले जात असल्याचं मोदी म्हणाले. दरम्यान योग करणं ही चांगल्या आरोग्याची जडीबुटी आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं. तर जागतिक योग दिनानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. केंद्रीय मंत्री सुद्धा या योग दिनाच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी झाले. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जम्मूतल्या उधमपूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दिल्लीमध्ये मंत्री शिवराज सिंह चौहान आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर हे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात योगाभ्यास केला. नागपुरात योग दिनानिमित्तानं जनतेसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. गडकरींनी यावेळी योग दिनानिमित्तानं देशभरातल्या नागरिकांना योगाचं महत्त्व सांगत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुझे इस बात की खुशी है कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने यूनो में आज का दिन योग दिन करके जाहिर करने के लिए अनुरोध किया था. आज पूरे विश्व में अनेक देशों में बड़े प्रमाण पर आज योग का प्रसार हुआ है और लोग योगासन कर रहे हैं. ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि और अभिमान का विषय है. मैं सभी भाई और बहनों से अपील करूंगा कि अपने अच्छे स्वास्थ्य के लिए रोज़ नियमित रूप से योगाभ्यास करें.